घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही. जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही. सारा जन्म चालून जेव्हा पाय थकून जातात, शेवटच्या श्वासाबरोबर फक्त आई हेच शब्द राहतात. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्मा व परमात्मा म्हणजेच आई. म्हणून तर साधू संत म्हणतात, आल्या आयुष्यात तुझ्याकडून नाहीच झाली वारी. मायबापाची तू सेवा कर, जगाचा मालक येईल दारी. तू फक्त पुंडलिकासारखी भक्ती कर. नमस्कार मंडळी, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केलाय मी, आणि आभाळ तर एवढं भरून आलंय ना, सगळं अंधार अंधार झाल्यासारखं झालंय. इकडून तर भरपूर आभाळ आलंय. तर आज शनिवार आहे ना, राजू पण घरी आहे आज. राजू आणि उद्या एकादशी आहे ना, तर तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. हे पहा आभाळ किती भरून आलंय. पलीकडे पाऊस पण चालू वाटतं. संध्याकाळ झाली ना, 5-5:30 वाजत आलेत आता. फौजी साहेब पण ड्युटीवरून आलेत. तर चला काही ना काही करतोय आता. फौजी साहेब ड्युटीवरून आले ना, त्यांना अजिबात दम निघत नाही. त्यांचं लगेच चालू होतं काही ना काही. तर म्हणले काल झाडं लावलेले आहेत ना, तर ते झाडं आपण कुठं ठेवायचे, काय ठेवायचे व्यवस्थित ठेवून देऊ म्हणले. हे पहा त्याच्यातली एकदा माती सेट झाली ना, मग त्यांच्या जागेवर ठेवू म्हणले. हे पहा मनी प्लांट शेजारी 2 झाडं ठेवलेत आता. हे पहा हे 2 झाडं इथं ठेवलेत. ते झाडू उभा कोण ठेवलाय? झाडू पलीकडे ठेवा बरं, तो आडवा ठेवा, तो झाडू उभा नका ठेवत जाऊ. हे पहा हे झाड आहेत ना, याचे पानं एकदम असे रबर सारखे राहतात नाही, इतकी चमक असते ना यांना. खूप भारी वाटते ते. असं पोर्च मध्ये इनडोअर पण ठेवू शकतो आपण आणि आउटडोअर पण ठेवू शकतो. इथं काय करायचंय आता? बराबर करता. ते सिमेंटाचा फट्टा ठेवायचा आहे का? अच्छा, सही पकडे. बघा आता सही पकडे. मध्ये सपोर्ट देताय का त्याला? अच्छा, आणि अलीकडे एक ठेवताय का? मग इकडे उंच होईल मला वाटतं, आहे ना? नाही हो, हा का? ते सांभाळून बर का जरा व्यवस्थित. हे कंपाऊंडच्या प्लेट आहेत ना, जास्त होईल ना? हा, काढावं लागल. पहिले कुठून तरी गुटू गुटू वाजत आहे. अजून 4 इटा पाहिजे. आता कशाला? पलीकडे ठेवावं लागेल ना. एवढं बस नाही होणार. नाही ना, 2-3 इटा पाहिजे. त्या 2 कुठे आहेत? त्या आकाश त्या घेऊन ये बरं इकडे. त्या अजून आहे ना, एक वीट ते पाय. मग घ्या ना ती. हाय काय वीट आहे का ती? हा, पण ओढून बांधावं लागेल राजू. ती हळूच रे. सापडली? खाली बघत जा जरा नीट. घास पण वाचा वाचा चलतो. काय म्हणले? इथंच का? वर नाही ठेवायचे ना? छान होते. नाही ठेवले का सगळे? काल लावली रेनलेली, त्याला लगेच कळ्या आल्या वरती. ते बघा ना, रेनलेलीचे फुलं लय भारी वाटतात.
मस्त. ओके. हाँ जी. आता ही राज होणार आहे का? पूर्ण घर झाड तो म्हणतो पूर्ण घरच झाडाने भरलंय. भरू दे की. कोणतं? हा ठेवा तिथं. हा. प्रत्येकाच्या मध्ये मध्ये ठेवायचे. हा. हे पहा झाडांची सेटिंग चालली. झाडं आणायला लय गोड लागतं पण ते झाडं लावायची त्यांची काळजी घ्यायची खूप अवघड आहे. हे पाच झाडं आता व्यवस्थित त्यांनी त्याच्यावर ठेवलेत. आहेत का अजून काय? नाही घे तिकडं सगळं. ते पण घे इकडं. ते हे पण घे. अजून आहे ना तिथं हर्षू. ते आहे ना. बस रेन लिली लावली त्याला कळ्या पण आल्या लगेच. हे पहा इथं फुल पण आलंय. त्याचं रिपोर्टिंग केलं होतं. तर 2-3 ताईंच्या कमेंट होत्या. ताई बोलल्या की झाडांची नावं पण नाही सांगितले ताई. तर तुम्ही बघू शकता किती अवघड नाव आहेत त्या झाडांचे, लक्षात पण नाही राहत. त्यामुळे मी डायरेक्ट स्क्रीनवरच टाकलेत आता त्या झाडांचे नावं. काय मस्त बर का. छान. हाँ जी. काय झालं आकाश? आता पुढं लावायची म्हणजे ती जास्वंदी राहिली लावायची वर. खेळाचा पण बंदोबस्त करणार आहे. कळी आलेली याला मस्त. वाव. ते नाही चालू बोर्ड, नवीन बोर्ड आहे. कुठं? काय लाईट बीट नसेल ना? ओके ना. बस ते काय जड नाही. बस आकाश तर फौजी साहेबांनी भिंतीला लावायच्या ज्या कुंड्या आणलेल्या आहेत ना त्याच्यात झाडं लावायचे. पण त्या कुंड्यांना खाली पाणी ड्रेन होण्यासाठी छिद्रच नव्हते. तर फौजी साहेब हे छिद्र पाडतात आता कुंड्यांना. आता फौजी साहेब कुंड्यांना छिद्र पाडतात तोपर्यंत मी इथं कोरबडीचं झाड लावत बसले होते. तर मुलं पण मग माझ्याजवळ येऊन बसले आणि माझ्याबरोबर गप्पा मारत होते. आकाश पण आणि सागर पण आणि राजू पण तिथं बसलेला होता. पण त्याच्या काय डोक्यात आलं काय माहिती, त्याने लगेच मोबाईल घेतला आणि कॅमेरा चालू करून म्हणतो मी कॅमेरामन होतो, आता मी शूट घेतो, तुम्ही लावा झाडं. तर तोच मग शूट घेत होता फौजी साहेबांचं, पण तोच शूट घेत होता. तर छान शिकलाय बरं का तो पण शूट घ्यायला आता. तर हे पाहता इथं मी कोरपडीचं झाड लावते. पाठीमाग झाडांच्या कॅरीमध्ये पण मी एक कोरपडीचं झाड लावलेलं आहे आणि टेरेसवरती पण 2-3 लावलेले आहेत. पण आता इथं किचनच्या समोर पण एक लावून देते, कारण समोर दिसलं ना कोरपडीचं झाड आपण ते तोडतो, चेहऱ्याला लावतो किंवा केसांना पण लावतो. खूप आयुर्वेदिक असतं ना, त्यामुळं म्हणलं चला इथं पण एक लावून देते मी आता शोल्डर मशीननी फौजी साहेब त्या कुंड्यांना छिद्रे पाडत होते ना पाणी ड्रेन होण्यासाठी. तर फौजी साहेब ते छिद्र पाडून बाहेर आले कुंड्यांना आणि इथं कुंड्या लावत होते आता भिंतीला. तर उन्हाळ्यामध्ये तुळशीच्या मंजुळा खाली पडतात आणि पाऊस झाला की छान रोपं उगवते तुळशीच्या ना. मी ते चेक करत होते बाहेर. तर मुलं बाहेर आले, म्हणले बस झाली आता झाडांची निळणी, चल तू घरामध्ये. मी येत नव्हते ना तर मला त्यांनी असं उचलून आणलं. असे नौटंकी पोर आहेत. तर हे पहा फौजी साहेबांनी भिंतीला अशा कुंड्या लावल्यात. तर 1-2 ताई बोलल्या होत्या की मध्ये मध्ये अशा कुंड्या जरी लावल्या आणि त्याच्यात झाडं जर लावले तर छान वाटतील. त्याच्यामुळे फौजी साहेबांनी आता ह्या मध्ये मध्ये असं कुंड्या लावल्यात. आता उशीर झाला ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये माती आणि झाडं मी आता नंतर उद्या लावण. हे पहा छान वाटतील झाडं लावल्यावर मध्ये मध्ये.
तर इकडं 4 लावल्यात आणि त्यानंतर गेटच्या पलीकडं 1 लावली. हे पहा इथे 1 लावली आपल्या शमीच्या झाडाजवळ. तर आता त्याच्यामध्ये माती उद्या भरण मी आणि झाडं पण उद्या लावीन. तर आम्हाला बाजारात पण जायचं आहे अजून. उद्या एखादच आहे ना, तर काही फराळाचं बटाटे विटाटे साबुदाणा हे पण घेऊन यायचंय. चला मी केस विंचरते, लगेच आपण बाजारात जाऊ. बायच्या लाईटी लाव, दरवाजा लावून घ्या, मच्छर आतमध्ये येते. तू कुठं चालला आकाश? फिरायला चालला? आता कुठं? मित्राकडे चालला? लवकर ये, जास्त वेळ नको लावू. काय बरं बरं, ड्रावर मध्ये घे, लवकर ये, लई वेळ नको लावू बर का. दादा तू कुठं नाही चालला? मामा तू राहा घरी, पप्पा मी येतो बाजारातून. हो निघायचं का? मी वाऱ्याने अस्तव्यस्त झालेत केस माझे, मी केस बांधते लगेच निघू. चहा प्यायचा? काही प्यायचं? चहा प्यायचा? चहा शिवाय बाहेर नाही. काय कसा कसा फर्स्ट क्लास चहा होते. चहा तू बनवायचा? मी लय बनवलंय, मी 2 वर्षापासून बनवतोय नुसता. आहे का? आकाश म्हणून तुम्ही लय चहा बनवून दमलोय आता. तू चहा बनव मला म्हणते. हा ना, मग माझ्या हातचा चहा प्यायचा का आता? तुझ्या हातचा प्यायचा. उशीर होतो बाजारात जायला. 5 मिनिटं होऊ दे, उशीर होतो, काय नाही होत चहा प्यायचा. आणि हे पाहता माझी लाडूबाई थोड्या वेळासाठी मित्राकडे चाललाय आता तो. तर त्याला वाटतं मी किती दिवसासाठी बाहेर चाललोय काय माहिती, लाड घालतोय. तर आपल्या चिखलेताई पण माझ्याबरोबर त्याला लाडूबाईच म्हणत असतात बरं का. तर हॉलमध्ये इथं मी ऑरोमा डिफ्युजर लावत असते ना, म्हणजे ते लाईटीचं मी आत्ता लावलंय ना ते लावायचं आणि त्याच्यामध्ये वरती एक वाटी असते छोटीशी, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि इन्सेन्शियल ऑइलचे 2-3 ड्रॉप टाकायचे त्या पाण्यामध्ये. त्या लाईटीने ते पाणी गरम होतं आणि इन्सेन्शियल ऑइल टाकलेलं असतं ना आपण त्या पाण्यामध्ये, तर गरम पाण्यामुळं सगळ्या घरामध्ये त्या इन्सेन्शियल ऑइलचा मस्त फ्रेग्रन्स पसरतो. तर पावसाळ्यामध्ये अजिबात उबट वास येत नाही याच्यामुळं. तर ते लावत असते मी. आणि ते बुद्धांची मी सिरॅमिकचं छोटंसं पॉट आणलंय ना, त्याच्यामध्ये मनी प्लांट लावलेत मी 2-3 प्रकारचे. तर ते बुद्धांचं सिरॅमिकचं पॉट अजूनच ते उठून दिसायला लागले. मला खूप दिवसाचं पाहिजे होतं हे पॉट, तर त्या दिवशी मला नर्सरीमध्ये दिसलं ना, मी ते घेऊन आले. तर चला आम्ही चाललो बाजारात आता, फौजी साहेब आणि मी. उद्या एखादच आहे ना, तर बटाटे राताळ साबुदाणा, थोडंसं पूजेचं सामान, बसू. चला पेट्रोल टाकावं लागतं का? बरं, इथं काट्या तोडलेत, काट्या पहा बरं का. आमच्या इथं केडगावमध्येच अंबिका स्टॉपला हे पूजेच्या साहित्याचं दुकान आहे ना, आम्ही इथं हमेशा येत असतो. तर आम्ही तिथंच आलोत आता. आम्हाला पांडुरंगाची मूर्ती लागत होती छोटीशी, म्हणजे एकदम छोटी आहे आपल्या मंदिरामध्ये, पण हॉलमध्ये ठेवण्यासाठी मला जरा मीडियम साईजची पाहिजे होती. तर काकांनी मला पितळ्याच्या पण मोठ्या मूर्त्या दाखवल्या, पण पितळेची मूर्ती आहे माझ्याकडे मंदिरात ना, तर काकांना म्हणलं ती नको मला, ही दुसरीच द्या म्हणलं. तर इतकी आकर्षक आहे ना, तुम्ही बघू शकता किती छान आहे त्याच्यावरती डिझाईन, मला खूप आवडली. म्हणलं हीच घ्यायची आता, हॉलमध्ये आपल्या छान दिसन. तर बऱ्याचशा ताई विचारत असतात की देवांचे विग्रह मूर्त्या तू कुठून घेते, देवांचं साहित्य कुठून घेते. तर ताई आमच्या तिथं केडगावमध्ये अंबिका स्टॉपला हे दुकान आहे. देवांच्या मूर्त्या, विग्रह, छोट्या मोठ्या वस्तू, त्यानंतर वस्त्र, काय हवं ते आपल्याला देवाचं साहित्य इथं मिळून जातं. तर हवं तर तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. आणि तुम्हाला नाहीच यायला जमलं तर काकांना कॉल करून तुम्ही तुमचा ॲड्रेस देऊन कुरिअरने सुद्धा काका पाठवून देतात. तर आमच्या केडगावमध्ये पूजेच्या साहित्याचं एवढंच दुकान आहे ना, त्यामुळं काका प्रत्येक मूर्ती असो, वस्तू असो, वस्त्र असो, म्हणजे कोणतीही वस्तू असू दे छोटी मोठी, ते पाहूनच व्यवस्थितच आणतात आणि दुकानामध्ये ठेवतात. फॉल्ट अजिबात नसतो त्याच्यामध्ये, त्यामुळे मी इथूनच घेऊन जात असते. तर पांडुरंगांची मूर्ती किती छान आहे तुम्ही बघू शकता, मला खूप आवडली. तर ही घेतली मी आणि काकांनी आता ह्या मूर्तींना घालायला छान असे हार पण दिलेत. तर तुम्हालाही काही पाहिजे असेल तर तुम्ही इथं येऊन घेऊन जाऊ शकता. आणि नाहीच यायला जमलं तर त्यांचा नंबर मी स्क्रीनवर पण देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देते. तुम्ही काकांना फोन करून वस्तू मागू शकता, काका तुम्हाला कुरिअरनी पण वस्तू पाठवून देतील.
तर हा शनिवारचा व्हिडिओ आहे संध्याकाळचा, पण रविवारी म्हणजे एकादशीच्या दिवशी उद्या येईल तुमच्यापर्यंत. तर कसं आहे ना, घरामधलं काम, त्यानंतर आपलं व्हिडिओचं एडिटिंग, व्हॉइसिंग सगळं पाहावं लागतं. आणि उद्या एकादशीचं पण सगळं पूजा अर्चा असणार आहे ना, त्यामुळं व्हिडिओ जरा उशिराच येईल तुमच्यापर्यंत. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी पण पडतो आजकाल तर आपला व्हिडिओ, कारण वेळच मिळत नाही ताईंनो. तर चला, छोटासा व्हिडिओ मी तसं एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.